विश्वमाऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. आजच्या चिंतनाचा आपला विषय आहे सगुण निर्गुण. शोध परम सत्याचा या चिंतन मालिकेच्या माध्यमातून आपला मागील काही दिवसापासून आध्यात्मिक चिंतनाचा हा प्रवास सुरू आहे. वेगवेगळ्या विषयावर आध्यात्मिक चिंतन करण्याचा आपला प्रयत्न असतो. माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कृपा आशीर्वादाने. आणि आज आषाढी एकादशी नंतरचा द्वादशीचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानंच आजचा आपला एक चिंतन करण्याचा आपण आपला प्रयत्न करूया. आजचा विषय सगुण आणि निर्गुण हा निवडलेला आहे. प्रत्येक चिंतनाच्या सुरुवातीला त्या चिंतनाच्या विषयाचा शाब्दिक अर्थ शोधण्याचा आपला प्रयत्न असतो. सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय याचा आपण एक शाब्दिक अर्थ शोधण्याचा प्रयत्न करूया. सगुण म्हणजे ज्याला काहीतरी गुण आहे सगुण. गुणासह जे असणे, गुणात बद्ध असणे ते सगुण. आणि गुणविरहित असणे म्हणजे निर्गुण. त्याला कोणतेच गुण नाही आहे, ते निर्गुण असा एकंदरीत त्याचा शाब्दिक अर्थ निघतो. आता यापुढे आपण सगुण आणि निर्गुण या तत्वाचं एक आध्यात्मिक सविस्तर चिंतन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर सगुण आणि निर्गुण हा जो विषय आपण निवडलेला आहे हा अर्थातच त्या ईश्वर तत्वाशी संबंधित हा विषय आहे. म्हणजे ईश्वराचं सगुण रूप आणि त्या ईश्वर तत्वाचं निर्गुण रूप. ईश्वर कसा आहे, सगुण आहे की निर्गुण आहे, हा एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण होत असतो नेहमी. म्हणजे काय समजायचं आम्ही त्या ईश्वराला, सगुण समजायचं की निर्गुण समजायचं? ते साधारण असे प्रश्न निश्चितच प्रत्येक भक्ताच्या मनात निर्माण होतातच. जे साधक लोक आहेत त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न नेहमीच निर्माण होतात की ते स्वरूप कसं आहे ते ईश्वराचं, सगुण आहे की निर्गुण आहे. नेमकं आम्ही भक्ती कोणत्या पद्धतीने करायची त्या ईश्वर तत्वाची? सगुण रूपात करायची की निर्गुण रूपात करायची? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी. आणि त्याच ओवीच्या माध्यमातून आपला हा आजचा चिंतन प्रवास आपला सुरू राहणार आहे. अर्थातच तर ईश्वर तत्वाचं जे वर्णन माऊलींनी केलेलं आहे त्या ओवीमध्ये, त्या मूळ त्या रहस्यापर्यंत तर आपल्याला पोहोचणे शक्य नाही आहे. परंतु एक त्या निमित्तानं त्या ओवीचा आधार घेऊन आपण आपलं चिंतन करण्याचा प्रयत्न, आपण त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न नाही आहे आपला, त्यात पण चिंतन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर त्या ओवीचा आपण आधार घेणार आहोत चिंतन करताना. शब्दशः त्याचा अर्थ शोधण्याचा आपला शक्य नाही आहे, कारण की ती संतांचं ते एक अनुभूती आहे. ते तुझं सगुण म्हणजे त्या ईश्वर तत्वाचं त्यांना आलेली ते अनुभव आहे. तो प्रत्येकाला स्वतःच घ्यायचा असतो. आपला त्या भूमीचं एक आधार घेऊन आपण आपला चिंतन प्रवास पुढे सुरू ठेवूया. सगुण आणि निर्गुण हा विषय आपला चिंतनाचा आहे आज. त्या ईश्वर तत्वाचं जी व्याप्ती आहे तो सर्व व्यापक आहे. तो नाही असं कोणतं ठिकाणच नाही आहे. जे काही हे विश्वामध्ये सर्वत्र तोच व्याप्त असल्यामुळे तर सगुण आणि निर्गुण हा भेद करणं म्हणजे चुकीचं ठरतच आहे. ते शक्य नाही आहे. ते भेद झाला, तो सगुण आहे की निर्गुण आहे हा असा इथे भेद आपण त्या ईश्वर तत्वामध्ये करू शकत नाही. चुकीचं होईल ते तसा भेद करणं. संपूर्ण विश्वात व्याप्त असलेलं ते एकच तत्व आहे. ते सगुण आहे की निर्गुण आहे
सगुण आणि निर्गुण ते नाहीच आहे. ते सगुण निर्गुणाच्या पलीकडलं तत्व आहे. ते सगुणही नाही, निर्गुणही नाही. ते ईश्वर तत्वच आहे केवळ. तुम्ही त्याला असं गुणात बद्ध नाही करू शकत. त्या तत्वाला त्याचा भेद नाही करू शकत. त्याला द्वैत भावनेतून त्याकडे पाहू नाही शकत. कारण तत्व ते तसं आहे. द्वैत जिथेला तिथे ईश्वर तत्व नाही. ते मग भौतिक झालं. ती माया झाली. मग मायामध्ये हा सगळा द्वैत भाव आहे त्या भौतिक जगतामध्ये. आणि भौतिक जगत हे सगळं असत्य आहे. त्याचं अस्तित्वच नाही. त्याच्यामुळे याचा विचार करण्याचं, परंतु सगुणाचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो, सगुण तत्वाचा, त्यावेळेस आम्हाला हा भौतिक जगताचा विचार करावा लागतो. भौतिक जगत हे जे आहे, जरी असत्य जरी असलं तरी याच्या मुळाशी ईश्वरी अधिष्ठान आहे. उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. हे मायेच्या आभासाने आम्हाला हा त्याचा भास होतो. केवळ मायेमुळे याचा भास होतो भौतिक विश्वाचा. पण त्याच्या मुळाशी असलेलं जे अविनाशी तत्व आहे, एरवी तत्वता वस्तू जी असे ते अविनाशाची, ते अविनाशी तत्वाच्या त्याच्या अधिष्ठानाशी, मूळ अधिष्ठान त्याचं अविनाशी तत्व आहे या भासाचं. त्याच्यामुळे हा भास होतो. या भास काही विनाकारण होत नाही आहे. त्या भासाला एक कारण आहे. असा भास होण्याचं कारण काय? ही माया असण्याचं कारण काय? त्याच्याही कारणाशी तेच तत्व आहे, सत्य तत्व. म्हणजे हे असत्य जे आहे ते असत्य असण्याला ते सत्य तत्वच कारणीभूत आहे. सत्य आहे म्हणून हे असत्य तत्व आहे. त्याच्यामुळेच ही माया आहे. मायेचा आभास च्या मुळाशी, त्या आभासाच्या मुळाशी ते सत्यतत्वच आहे. ते ईश्वर तत्व आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा भास होतो. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला सगळं हे खरं वाटते, सत्य वाटते. आम्ही ज्या जगतात हे जीवन जगत आहोत, या भौतिक जगतामध्ये, ते सत्य वाटण्याचं कारण म्हणजे त्याच्यामागे हे ईश्वर तत्व आहे. त्याचं अधिष्ठान आहे ईश्वर तत्वाचं. म्हणजे तो सर्वव्यापक आहे. म्हणजे तो मायेत पण त्याचीच हे आहे. माया पण त्याचीच आहे. ही त्याचीच निर्मिती आहे. त्यामुळे त्याला तुम्ही त्या मायेला पण त्या ईश्वर तत्वापासून वेगळं नाही काढताय. जे काही ह्या विश्वामध्ये जे काही आहे ते सर्व ईश्वरमयच आहे. ती माया असो का अन्य काही असो, केवळ एकच तत्व आहे. पण ते आम्हाला त्या मूळ स्वरूपाचा, आता ते ईश्वराची लीला आहे सगळी. आम्हाला तसं ते भासणंच, असत्य गोष्टी सत्य भासणं, ज्या ह्या भौतिक जगताचं ज्याचं अस्तित्वच नाही ते सत्य वाटणं, हा सगळा ईश्वरी लीलेचा प्रकार आहे. ते ईश्वरी आहे सगळं. ते लीला ती आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि ते काही वाटण्याचं कारण नाही. संपूर्ण विश्वच ईश्वरमय जर आहे तर हे सत्य वाटण्याचं कारणच नाही. ईश्वर तत्वाला सोडून द्यायचं आणि हे भौतिक जगत सत्य समजायचं, याला कारण हे माया आहे. आणि मायासुद्धा त्या ईश्वराचीच निर्मिती आहे. त्याचंच अधिष्ठान आहे त्या मायेच्या मुळाशी. ईश्वर हा करता, तो करत काहीच नाही. पण नियतीच्या सिद्धांतानुसार या सगळ्या घटना घडत असतात. त्याचाच हा माया, हा त्याचाच प्रकार आहे. खेळ मांडियाला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई. काय असं गहन असे अभंग आहेत हे संतांचे. हा सगळा खेळ मांडलेला आहे परमेश्वराने. हे वाळवंट म्हणजे हे भौतिक जगत आहे. हा सगळा खेळ सुरू आहे आमच्या जीवनाचा. संपूर्ण विश्व ही ईश्वराची लीला आहे. ही सगळी हे दृश्य जे आम्हाला विश्व दिसते ती लीला आहे. ती त्याच्यामुळे आम्ही त्या ईश्वराला त्या लीला, त्या मायेपासून वेगळं नाही करू शकत. तो मायेत पण तो आहेच. त्याची जर निर्मिती आहे तो मायेत पण आहेच. त्यामुळे मायेला सुद्धा आम्हाला ते स्वीकारभाव ठेवावेच लागेल त्या मायेविषयी. त्याला एकदम असं नाकारता येणार नाही आहे. तरी ते असत्य आहे. पण तो एक ईश्वर निर्मितीचाच एक प्रकार आहे. ईश्वराची ती निर्मिती असल्यामुळे. आणि म्हणूनच ह्या भौतिक जगतामधून जे काही ईश्वर तत्व आम्हाला प्रगट होतं त्याला आम्ही सगुण तत्व म्हणतो. ते सगुण भक्ती झाली. म्हणजे या भौतिक जगताच्या माध्यमातून जी आम्ही भक्ती करतो त्या ईश्वर तत्वाची, ती सगुण भक्ती.
सगुण तत्व आहे ते. तर हा विषय जो आपण अतिशय असा गहन आणि सखोल असा हा विषय आहे. हा 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 विषय असा अनुभवण्याचा विषय आहे. अनुभूती आहे ही एक प्रकारची. किती असा शब्दात वर्णन करताना खूप कठीण चाललं आहे. शब्दात वर्णन करण्यासारखं हे तत्व नाही आहे. कारण ते ईश्वरी तत्व आहे. ते सगुण असो की निर्गुण असो, आपण त्या ईश्वर तत्वाचं एक शोध घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आणि ईश्वर तत्वाचा शोध असा ते तत्व असं शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाही आहे. त्याचं कोणतंही रूप असो ते असं शब्दाच्या माध्यमातून वर्णन करून सांगता येण्यासारखं आणि ऐकणाऱ्याला ते सांभाळण्यासारखं पण नाही आहे. मग सांगणाऱ्याला ते सांगता येणं कठीण आहे आणि ऐकणाऱ्याला पण ते समजून घेणं कठीण आहे. कारण की पण आपला हा एक प्रयत्न आहे. संतांच्या साहित्याचा, वचनांचा आधार घेऊन आपला प्रयत्न सुरू आहे. सगुण तत्व ईश्वराचं म्हणजे हे त्या भौतिक गोष्टीपासून जे तत्व बनलेलं आहे, ईश्वर तत्व. आता ह्या भौतिक जगतामध्ये सुद्धा ईश्वरच दडलेला आहे. तो सर्वव्यापक आहे, म्हणजे या भौतिक जगात पण तो आहेच. त्यामुळे हे सगळं ते भौतिक जे विश्व आहे, ईश्वराचं हे सगुण रूप आहे. संपूर्ण विश्व किती सुंदर विश्व आहे. कल्पना करू शकता तुम्ही. फूल, फळ, झाडे, जंगल, वन, नदी, नाले, समुद्र, सगळं आहे. संपूर्ण विश्व जे आहे किती सुंदर विश्व आहे. ते ईश्वराचीच लीला आहे सगळी. याच्यामध्ये हा ईश्वरच दडलेला आहे. या भौतिक जगतापासून ईश्वर वेगळा नाही आहे. जरी या भौतिक जगताचं अस्तित्व जरी नसलं, असत्य असलं, कारण की तो आभास जरी असला, पण त्या आभासात सुद्धा हा ईश्वरच दडलेला आहे. ईश्वरच सर्वव्यापक असल्यामुळे तो सगुण रूपात तिथे व्याप्त झालेला आहे. तो त्या भौतिक जगतामध्ये ईश्वर हा सगुण रूपात व्याप्त आहे. आम्हाला दिसतो तो. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जर तुम्ही गेले तर किती मनाला असं मोहित करून जातं ते दृश्य. ते पहाड, हिरवेगार झाडे, ती नदी, निखळ वाहणारे, निखळ पाणी, स्वच्छ पाणी असणारी ती नदी, आणि असं ते ढग, पाऊस, असं जर तुम्ही एक दृश्य जर बघितलं, किती असं सुंदर दृश्य वाटतं. असं तल्लीन होऊन जातं मन त्याच्यामध्ये. कारण असं आहे, ते ह्या विश्वामध्ये जे काही घडत आहे ते सर्व त्या ईश्वरी सत्तेतूनच ते सगळं घडत आहे. त्याची सत्ता आहे संपूर्ण आहे विश्वावर. जरी हे सगळं नियतीच्या माध्यमातून जरी घडत असलं, तरी त्या नियतीवर सुद्धा त्या परमेश्वराची सत्ता आहे. तो सगळं हे त्या नीतीच्या माध्यमातून घडून घेतात. स्वतः काही करत नाही तो. परमेश्वर, ईश्वर तत्व हे अकर्ता आहे, काहीच करत नाही. कारण कोशात गुणात तो बद्ध नाही आहे. तत्व ते आहे फक्त ते. पण या भौतिक जगताच्या माध्यमातून आम्हाला जे काही आम्ही जर त्या भौतिक जगताकडे त्या भूमिकेतून जर पाहिलं त्या ईश्वर तत्वाच्या, तर ते संपूर्ण विश्व हे ईश्वरमयच आहे. तेच सगुण रूप आहे सगळं. हे भौतिक विश्व हे सगुण रूपच आहे ईश्वराचं. ईश्वरच आहे सगळं, दिसते ते आम्हाला. ते फक्त आमचा पाहण्याचा दृष्टिकोन, तो भाव कसा आहे महत्वाचा आहे. आमचा भाव जर ते ईश्वर तत्वाकडेच पाहण्याचा, ईश्वर तत्व शोधण्याचा जर आमचा भाव असेल, तर तत्व आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत दिसेल तुम्हाला. तो नाही असं कुठं नाही आहे. जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. हे विश्व पंचमहाभूतापासून बनलेलं जे विश्व आहे, पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश, जे जे भेटे भूत, म्हणजे या भूताच्या माध्यमातून, पंचमहाभूताच्या माध्यमातून जे काही बनलेलं आहे, ते सजीव असो की निर्जीव असो, सर्वत्र मीच व्याप्त आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ते जर तुम्ही भगवंत समजून त्याकडे जर त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहाल, तर तुम्हाला संपूर्ण विश्व ईश्वरमय दिसेल, म्हणजे सगुण रूपात. आता इथे कसं दृश्य आहे, सगळं सगुण आहे, गुणात्मक आहे. रूप आहे, गंध आहे, आकार आहे, रस आहे. प्रत्येक वस्तूला इथे कोणत्या ना कोणत्या गुणात बद्ध आहे.
आणि त्याला तो त्या ईश्वरी दृष्टिकोनातून जर तुम्ही बघत असाल, तो भक्तीचं प्रकटीकरण जर तुमच्यामध्ये जीवनात झालेलं असेल, ती भक्ती जर प्रकट झाली ईश्वराबद्दल, कारण भक्ती ही प्रकट केवळ त्या परमेश्वराचीच केल्या जाऊ शकते. भक्ती इतर कुणा कशाची होऊ शकत नाही. भक्ती त्या ईश्वर तत्वाशीच संबंधित आहे. ते शब्दच तो त्या जोडलेला आहे. दुसरीकडे त्याचं भक्तीचं दुसऱ्या कशाची तुम्ही भक्ती करूच शकत नाही. भक्ती हा आणि ईश्वर हे दोनच त्याच्याशीच संबंधित आहे भक्ती. दुसरीकडे भक्ती नाही होऊ शकत. भक्ती म्हणजे विभक्त नसणे, एकरूपता, एक रस्ता, एकत्व. आणि एकत्व हे ईश्वर तत्वाशीच होऊ शकते. इतर असं जगात काहीही दुसरं नाही तर ज्याच्याशी आम्ही एकरूप होऊ शकू, एकरस होऊ शकू. कारण की आम्ही त्याचे अंश असल्यामुळे आम्ही तो अंश आणि अंशीशीच एकरूप होऊ शकतो. पाण्याचा थेंब आणि पाणी, या पाण्याशीच एकरूप होऊ शकते, दुसरं कशाशी एकरूप होऊ शकत नाही. अग्निशी एकरूप होणार, अग्नी पाण्याशी एकरूप नाही होऊ शकत. ज्याचे ते अंश आहे त्या तत्वाशीच ते एकरूप होऊ शकतात. पाणी हे त्या सागरात मिळाल्यानंतर ते पाणीच बनून जातं, एकरूप होऊन जातं सागराशी. तर सागर हे त्याचं मूळ आहे, स्वरूप आहे पाण्याचं. त्यामुळे आम्ही त्या ईश्वर तत्वाचेच अंश असल्यामुळे, त्याचं स्वरूप असल्यामुळे आम्ही त्या तत्वाशीच एकरूप होणार. एकत्व, एक रस्ता. कारण की संपूर्ण विश्व हे सगुण रूपात आहे आणि संपूर्ण विश्वात ईश्वर तत्व व्याप्त असल्यामुळे ते ईश्वराचं सगुण रूप म्हटलं गेलेलं आहे. तुम्हाला ते फक्त तो ईश्वर तर पाहता आला पाहिजे, तो भाव तुमच्यामध्ये असायला पाहिजे. संपूर्ण तुम्हाला विश्व हे ईश्वरमय दिसेल जर तुमच्यामध्ये भक्ती प्रकट झाली असेल तर, ते ज्ञान प्रकट झालं असेल तर. दृश्य स्वरूपात आहे सगळं, जिकडे पाहाल तिकडे सगळं हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. संतांचे वचन आहे, अभंग आहे ते. जडी स्थडी काष्टानी हरी दिसे. सर्वत्र त्यांना हरी दिसत होता. कारण की त्यांना हे सगळं विश्व हे ईश्वरमय दिसत होतं, सगुण रूपात ईश्वर. त्याला हे सगुण रूप म्हटलेलं आहे ईश्वराचं. हे भौतिक जे विश्व आहे हे ईश्वराचं सगुण रूप आहे. परंतु पाहण्याचा दृष्टिकोन तसा असावा, ती भक्ती आमच्या जीवनामध्ये प्रकट झालेली असावी. त्यामुळे आम्हाला तेव्हाच तुम्हाला त्या भौतिक जगतामध्ये ईश्वर दिसतात. तसं पाहिलं तर हे भौतिक जगत हे याचं अस्तित्वच नाही आहे, हे असत्य आहे. भौतिक जगत आभास आहे हा केवळ, मायेवशी दिसते. मायेमुळे हे त्याचा भास होतो फक्त आम्हाला केवळ सत्य असल्याचा भौतिक जगत. बाकी भौतिक जगताचं काहीही अस्तित्व नाही. परंतु त्या भक्तीच्या आम्ही ज्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचतो त्यावेळेस आम्हाला हे भौतिक जगत पण ईश्वरमय दिसतं. ती भक्तीची सर्वोच्च स्थिती असते ती. त्या भक्तीमुळे आम्हाला हे संपूर्ण विश्व ईश्वरमय दिसतं, म्हणजे ईश्वराचं सगुण रूप. आणि एक दुसऱ्या माध्यमातून आपण विचार करूया त्या सगुण रूपाचाच. मंदिरामध्ये देवाची मूर्ती असते, त्याला पण सगुण रूप म्हणता येईल. आता मूर्ती ती दगडाची असो, कोणत्या धातूची असो, अन्य कशाची असो, ज्यावेळेस आमचा जो भाव आहे आमच्या मनात, शेवटी जीवनामध्ये भाव महत्त्वाचा आहे. भक्तीमध्ये भावाला फार महात्म्य आहे, खूप महत्त्वाचा आहे भाव. तुमच्या मनातला जो भाव असतो, तुमचं जे मन असतं
मनात फार मोठी शक्ती आहे आणि या मनाच्या माध्यमातूनच ईश्वर तत्वाची प्राप्ती आम्हाला होत असते. त्याशिवाय दुसरं कोणतं माध्यमच नाही आमच्याकडे. ते केवळ एक मनच माध्यम आहे. एकदा का ते मन नष्ट झालं की आम्ही सगळं ईश्वरमयच आहोत मग. परंतु मनामुळे आम्ही त्या ईश्वर तत्वापासून वेगळे झालेलो आहोत आणि ते मनच आम्हाला त्या ईश्वर तत्वाशी विलीन करून द्यायचं आहे, म्हणजे त्याचा नाश करायचा आहे. ते मन निर्माण करणारा कोण आहे? ते परमेश्वर आहे. तर ईश्वरानेच ते मन निर्माण केलं. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना ते वेगळं आम्ही स्वतःला समजतो मनामुळे. आता ती ईश्वराची लीला आहे आणि त्या मनाचा नाश झाला की शेवटी आम्ही ते ईश्वरमयच आहोत. आम्ही काही ईश्वरापासून वेगळे नाही आहोत. तो सर्वव्यापक आहे, म्हणजे तो माझ्या हातपणा आहे, सर्वत्र आहे. तोच आहे, सर्वत्र तोच आहे, म्हणजे मीही तेच आहो, ईश्वरच आहो. पण आम्ही त्या भौतिक जगतामध्ये आम्हाला हा सगळा विसर पडलेला आहे आमच्या मूळ स्वरूपाचा, ईश्वर स्वरूपाचा. परंतु आमचं जी तळमळ आहे त्या ईश्वराकडेच, ईश्वर प्राप्तीचीच आहे. मुळात आम्ही त्याचंच स्वरूप असल्यामुळे आमची सगळी धावपळ तळमळ ती तिकडेच जाण्याची आहे. त्या तत्वाच्या भेट घेण्याशीच आहे आमची. तत्वात विलीन होण्यासाठीच आमची सगळी धावपळ सुरू असते जीवनभर. तळमळ असते आमची. संपूर्ण जीवनात आम्ही जे काही आमचं जो काही प्रयत्न असतो जीवन जगताना, हे सर्व काही प्रयत्न हे आमचे त्या ईश्वर प्राप्तीचे असतात, ईश्वराशी भेटण्याचे असतात, ईश्वर तत्वाशी विलीन होण्याचेच असतात. परंतु आमचा मार्ग चुकीचा असतो. आम्ही वेगळ्या माध्यमातून त्या ईश्वर तत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि मग आम्ही चुकत जातो आणि मार्ग भटकटत राहतो, दिशाहीन जीवन जगत राहतो. तर भरकटल्यामुळे मग अनेक जन्मोजन्मी आम्ही ते सुखदुःख भोगत राहतो. परंतु आमची जे मूळ जे तळमळ आहे ते ईश्वर प्राप्तीचीच असते, प्रत्येक जीवाची. कारण जीव हा ईश्वराचा अंश आहे. तो त्याकडेच धाव घेणार. मूल हे आईकडेच धाव घेणार. ती नैसर्गिक ती व्यवस्थाच तशी आहे. ती ज्याचा अंश आहे तिकडेच ते जावं असं वाटतं त्या जीवाला. दुसरं त्याला काही आवडतच नाही. परंतु इथे थोडंसं वेगळं आहे. इथे मन असल्यामुळे या मनाच्या माध्यमातून मनाची चंचलता आणि मनाचा हा सैरभैर स्वभाव आम्हाला हा ईश्वरापासून वेगळं ठेवतो स्वतःला. आणि ह्या मायेच्या प्रभावामुळे आम्ही त्या आमच्या मूळ स्वरूपापासून आम्ही भरकटलेलो आहोत. आम्ही आमचा मार्ग चुकलेला आहोत. त्याची आमची त्या ईश्वराचे तळमळ आम्ही वेगळ्या दिशेने त्याचा शोधण्याचा प्रयत्न करतो आम्ही. तर मुळात त्या दिशेने तो ईश्वर नाहीच आहे, तिकडे आम्ही शोधतो. आणि जिकडे आहे तिकडे आम्ही जात नाही. केवळ आमच्या ह्या नियतीच्या सिद्धांतानुसार आम्हाला पाप पुण्य कर्म आमचे असतात. त्या कर्मानुसार आमचं जीवन हे जीवनबद्ध झालेलं असतं कर्मबंधनामध्ये. आणि ते कर्म भोगण्यासाठी आम्हाला ह्या अशा पद्धतीनं हे सुखदुःख भोगावे लागतात. आणि ह्या चक्रात आम्ही असं अडकून पडतो. सुखदुःखाच्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये आम्ही असं अडकून पडतो, त्यातमध्ये गुंतत जातो. आणि त्या आमच्या मूळ जो आमचा मार्ग आहे सत्याकडे जाण्याचा, त्या परमसत्य परमात्म्याकडे, तिथे तो मार्ग आम्हाला मिळत नाही. चुकीच्या मार्गाने आम्ही त्याचा शोध घेतो. परमात्म्याचा शोध घेत राहतो, पण आमचा मार्ग चुकीचा असतो. अरे आम्हाला जीवनामध्ये योग्य सद्गुरू मिळत नाही, योग्य मार्गदर्शक मिळत नाही, संत मिळत नाही, संत विचार मिळत नाही. त्याच्यामुळे आमचे जीवन जगण्याची दिशाही नसते. आमचं जीवन भरकटलेलं आम्ही असं जीवन जगत राहतो. तर आपला आजचा विषय आहे सगुण आणि निर्गुण तत्व. त्या परमेश्वराचं सगुण तत्व काय, निर्गुण तत्व काय. सगुण तत्वाचा ज्यास आम्ही भक्तीचा विचार करतो, सगुणाची भक्ती म्हणजे आम्ही त्या मंदिरातील जो मूर्ती स्वरूपात जो ईश्वर आम्ही ते समजतो, मूर्तीला जे ईश्वर समजतो, देव समजतो, ईश्वर समजतो, आणि त्याची आम्ही त्या मूर्तीची आम्ही भक्ती करतो, त्याची पूजा करतो. आणि दुसरा विषय आहे तो सगुणाचा, की आमच्या पुराणामध्ये, शास्त्रामध्ये देवाचं वर्णन केलेलं आहे. त्या पद्धतीनं आमची एक भक्ती सुरू असते त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी. तो एक प्रयत्न असतो आमचा. प्रयत्न आमचे त्या परमेश्वराकडे जाण्याचेच आहे. परंतु सगुण तत्वाच्या माध्यमातून आम्हाला ते जास्त, कारण की आम्ही सगुणामध्येच
रममाण झालेलं असल्यामुळे आम्हाला ते थोडंसं जास्त लवकर ते तत्त्व समजते, पटते आणि तिकडे आमची जास्त धाव असते. आणि सगुण तत्त्वापासून आम्हाला ते सगुण रूपातच त्याचे फळ मिळतात, त्यामुळे आम्ही अधिक त्याच्यात गुंतत जातो. हा त्यातला फरक आहे. सगुण तत्व हे ते ईश्वरी तत्वच आहे, ते तुम्हाला त्या ईश्वर तत्वाकडेच घेऊन जाणार. ईश्वर तत्व दुसरीकडे जाणारच नाही. पण तुमचा भाव त्यामागचा कसा ही भूमिका महत्त्वाची आहे. सगुणाची भक्ती करताना आमची भक्ती सगुण जर असली तर ते आम्ही निर्गुण तत्वापर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण की मूळ ते निर्गुण तत्व आहे. सगुण तत्व हा आभास आहे ईश्वरात, आहे तो ईश्वराचंच आहे स्वरूप, परंतु सत्य नाही आहे, ते असत्य आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, शाश्वत नाही आहे ते तत्व. मुळाशी जे तत्व आहे खरं सत्य तत्व, तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. सगुणात अडकून राहायचं नाही आहे, कारण सगुण ज्या गोष्टी आहेत त्या नाशिवंत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. सगुणाला नाश आहे, शाश्वतता नाही आहे, सतत परिवर्तन होणार आहे. इथे निर्मिती नाश आहे, परिपूर्णता नाही याच्यामध्ये. त्यामुळे भक्ती करताना ते एक माध्यम म्हणून एक ठीक आहे सगुणाचं. सगुण तत्वाच्या माध्यमातून आम्हाला निर्गुण तत्वापर्यंत पोहोचण्याची आमची पोहोचता येते. आम्हाला त्या सगुणाच्या माध्यमातूनच आम्हाला निर्गुण तत्वापर्यंत पोहोचत आहे, कारण की मुळात आम्ही सगुणामध्येच जीवन जगत आहोत. आम्ही स्वतः सगुण आहोत. आम्ही हा देहधारी धारण जो केला आहे हा सगुणच आहे. देह भौतिक देह आहे हा, आणि आम्ही ज्या जगात जगतो ते सुद्धा भौतिकच जगत आहे, सगुण जगत आहे, गुण आहे. आणि आमचं ज्या माध्यमातून आम्ही ते देवाची भक्ती करतो ते देवाची मूर्ती सगुण आहे. त्यामुळे आम्हाला ते अधिक सोपं जातं, ते सरळ जातं भक्ती करणं. निर्गुण तत्वाची, ईश्वरी निर्गुण तत्वाची एकदम आमच्या ते लक्षात येणार नाही, कारण की निर्गुण तत्व सोपं नाही लक्षात येणं. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते तत्व लक्षात येईल, परंतु सुरुवातीला त्या सुरुवातीचं जे प्राथमिक स्वरूपात जे आमची भक्तिमार्गाने आम्ही जायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या सगुण भक्तीच्या माध्यमातून आम्हाला निर्गुण तत्वापर्यंत पोहोचता येतं. जे सगुणाला एकदम नाकारतू शकत नाही आम्ही. सगुण तत्व हे बऱ्याच लोकांनी फार नाकारलेलं आहे. सगुणातल्या भक्तीला अनेक नावं ठेवल्या गेलेली आहेत, परंतु सगुण ही सुद्धा एक भक्तीचं स्वरूप आहेच आहे. सगुणात सुद्धा भक्ती घडते, कारण की तो सर्वव्यापक आहे परमात्मा ईश्वर. तुम्हाला सगुण तत्वाला एकदम नाकारू नाही शकत कोणी. अनेक असे लोक आहेत, ज्ञानी लोक, जे त्यांना काही कुठंतरी थोडंफार ज्ञान प्राप्त होतं आणि ते मग सगुण काही कामाचं नाही, अशी देवाची मूर्तीची पूजा केल्यानं देव प्राप्त होत नाही असं नाही. या गोष्टी अशा त्या माध्यमातून ते बोलत राहतात. तो आपला विषय नाही आहे. त्यांचं कोणाचं दोष काढणे किंवा टीका करणे हा आपला चिंतनाचा हा विषयच कधीच नसतो, आणि आता असता पण नाही. केवळ त्या विषयाच्या माध्यमातून या गोष्टी येतात, म्हणून ते थोड्याफार प्रमाणात त्या गोष्टी चिंतनामध्ये येत राहतात. तर सगुण तत्वाची भक्ती सुद्धा होते, म्हणजे एकरूपता जी म्हटलं जाते. भक्ती म्हणजे एकत्व असणे, एकरूप असणे, अनन्य भाव. तू आणि मी वेगळाच नाही, विभक्त नाही. भक्ती म्हणजे विभक्त नसणे एकमेकापासून. त्या मंदिरातल्या मूर्तीशी सुद्धा एकरूप होता येतं, आणि त्या माध्यमातून मग ते निर्गुण तत्वाची प्राप्ती होऊ शकते. कारण सुरुवातीला कसं आहे की लहान मुलाला एकदम जर शिक्षण घ्यायचं असलं तर त्याला सुरुवातीला चेंडूदांडू एकच शिकावं लागेल. त्याला एकदम मोठमोठे गणित येणारच नाही. तो ज्या गोष्टीत रममाण होतो, खेळात तो जास्त रमतो, म्हणून त्याला खेळातले साधनं घेऊन, बाळा हा चेंडू आहे, हा दांडू आहे, आणि हा चेंडू आणि दांडू जर असा ठेवला आणि त्याच्यापासून जो आकार बनतो तो एक, पण त्याला तो एक लवकर समजतो, कारण की ते त्याच्या खेळातले साधनं आहेत. आणि हळूहळू मग त्याला दोन, कशा तरी कुण्यातरी प्राण्यांचा एखादा आकार दाखवून 2, 3, मग 3चं कसं ते प्राणी, त्या ज्या गोष्टीचं त्याला जास्त आवड आहे त्या गोष्टीच्या माध्यमातूनच त्याला तो हळूहळू मग ते ते त्याला शिकत जातो, आणि ते एक मोठा त्या विषयात पारंगत बनतो, गणित विषयात. परंतु खरं गणित त्याला कळतं मग नंतर पूर्णतः. गणित काय आहे,
परंतु सुरुवात त्याला त्या चेंडूदंडू एकपासून करावं लागेल. तसंच हे त्या अनादी अनंत परमात्म्याचं स्वरूप कळण्यासाठी, आणि आम्ही एवढं सोपं नाही आहे ते. आम्ही त्याच्यापासून म्हणजे अनभिज्ञ आहोत त्या गोष्टीपासून पूर्णतः. आम्ही त्याचेच अंश. पण ह्या मायेच्या प्रभावामुळे आम्हाला सगळ्यात आमच्या तत्वाचा विसर पडलेला आहे आम्हाला. आणि पुन्हा तो विसर जाऊन आम्हाला ते तत्वाचा बोध होणं ही साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी ती एक भक्ती हेच माध्यम आहे. भक्ती, आणि मग त्या माध्यमातून ते ज्ञानप्राप्ती होत राहते. ज्ञान आणि भक्ती या माध्यमातूनच मग जीवनामध्ये परमसत्य परमात्म्याची ओळख होते. म्हणजे त्या सगुणाकडूनच आम्हाला त्या निर्गुणाकडे जाता येतं. किंवा सगुणाच्या माध्यमातूनच निर्गुण तत्वाचाच बोध होतो. एकदम अचानक असा एकदम निर्गुण तत्वाचा बोध होणं अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. ती क्वचित संत महात्म्यांनाच ते शक्य होऊ शकतं कदाचित. पण सामान्य माणसासाठी तरी सगुण हा माध्यम जास्त सोयीचा आहे. आणि सगुणाच्या माध्यमातून मग त्या निर्गुण तत्वाकडेचा प्रवास आमचा आपोआपच सुरू होतो. काही वेळ लागत नाही. मग त्याला तरी करावा लागत नाही तो प्रवास. मूर्तीलाच ईश्वर समजून त्याच्याशी अनन्य भाव पण साधता येतो. ती भक्ती पण होऊ शकते, करता येते, आणि केलेली आहे संतांनी. काही संत तर ज्वलंत उदाहरण, संत नामदेव महाराज ह्या गोष्टीचं अतिशय एक उत्तम उदाहरण आहे. श्रेष्ठ दर्जाचं उदाहरण आहे सगुण भक्तीचं. की त्या सगुणाच्या माध्यमातूनच मग माऊलींनी त्याला निर्गुण तत्वाची ओळख करून दिली होती, ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेव महाराजांना. आणि मग त्यांना त्या ईश्वर तत्वाचं खरं स्वरूप कळलं. हे संतांचे असे आमच्यासमोर उदाहरणं आहेत. असे सगुणाच्या माध्यमातून ते निर्गुण तत्व प्राप्त होतं. सगुण निर्गुण काही वेगळं नाही आहे. ईश्वराचं तिथे ईश्वर आहे, इथे ईश्वर तत्वच आहे. एकच तत्व आहे सगळ्यात्र व्याप्त. सगुणात तेच आहे, निर्गुणात पण तेच तत्व आहे. फक्त आम्हाला ते माहीत नसल्यामुळे, आणि आम्हाला जे जवळचं वाटेल, जे सोपं वाटेल, त्या पद्धतीनं आमची भक्ती आम्ही करत राहायला पाहिजे. तर सगुण तत्व हे आम्हाला अधिक जवळचं वाटतं. आणि ज्याला ते निर्गुण तत्वाचं काही ज्ञानच नाही, काही माहीतच नाही आहे, अनभिज्ञ आहे, भक्तीपासूनच जो अनभिज्ञ आहे, त्याला ईश्वर म्हणजे काय हेच माहीत नाही. त्यासाठी त्याला सगुण तत्वाकडून जावं लागेल. लहान बाळाला गणित म्हणजे काही माहीतच नसते. मग त्याला ते चेंडूदांडू एक म्हणून माध्यमातून त्याला पुढं ते प्रवास करावा लागेल गणित समजून घेण्यासाठी. तसंच हे आम्हाला त्या सगुणाच्या माध्यमातूनच ते संपूर्ण ते परमसत्य परमात्मा ईश्वर तत्व जाणून घ्यायचं आहे. ते निर्गुण तत्व, मूळ तत्व ते अविनाशी तत्व निर्गुण तत्व आहे. पुढे आपण त्याचा चिंतनाचा प्रवास आपण पुढे ते जात राहू. मग आता सध्या आपण त्या सगुण तत्वापर्यंत आहोत. सगुण तत्वातच आपलं हे चिंतन सुरू आहे सध्या. सगुण भक्ती ही मूर्तिरूपाच्या माध्यमातून, काही मानसिक चिंतनाच्या माध्यमातून, काही जे आमचे पौराणिक शास्त्रामध्ये काही उल्लेख आलेले आहेत देवी देवतांचे, त्या प्रतिमा आम्ही नजरेसमोर ठेवून, काही नामस्मरणाच्या माध्यमातून, नाम आहे, देवाचं नाम आहे, त्या नामाच्या माध्यमातून, अशा पद्धतीने सगुण भक्ती केल्या जाऊ शकते. ईश्वराचं ते सगुण स्वरूप आहे. नाम हे सुद्धा ईश्वराचं रूप आहे. नामरूप म्हटलं, ईश्वराचं स्वरूप आहे ते नामस्वरूप. नावं घेणे, ईश्वराचं चिंतन करणे, त्याची कोणती मूर्ती असो किंवा कोणती प्रतिमा असो नजरेसमोर ठेवून, किंवा आमच्या एखाद्या गुरुचं आपण चिंतन करतो त्यांचा फोटो समोर ठेवून, ही सगळी सगुण भक्ती म्हटलं गेलं. कारण ते सगुण आता कुठले तरी गुण आले आहेत त्या. आम्ही जे भक्ती करताना जे आमच्या नजरेसमोर जे काही आम्ही वस्तुरूपात, जे काही प्रतिमा रूपात म्हणा, मूर्तिरूपात आमच्या समोर आम्ही ठेवून त्याची भक्ती करतो, ईश्वर समजून, ते सगुण रूप झालं, सगुण भक्ती झाली ती. आणि ईश्वर तत्वाची ते सगुण तत्व झालं.
तर आम्ही सगुण म्हणजे गुणासहित असं त्या प्रतिमेला, मूर्तीला आम्ही ईश्वर समजतो. आणि हा जो ओढा आहे आमचा भक्तीचा, हा जो भाव आहे त्या मूर्तीशी, त्या प्रतिमेशी, त्या नावाशी, जे आम्ही नामस्मरण करतो, जे काही नामचिंतन करतो, त्या नावाशी एकरूप होऊन जाणे, अनन्य भाव असणे, स्वतःला विसरून जाणे, त्याच्या एकरूपता, एकदम एकत्वपणा, तिथे मग त्या सगुण रूपाचा आम्हाला बोध होतो. आणि अनेकदा आम्हाला त्या गोष्टी प्रत्यक्षात दिसायला लागतात. ज्याचं चिंतन वारंवार जर घडत राहिलं तर त्याचं स्वरूप आमच्या नजरेसमोर कधी कधी येतं. पण ते स्वरूप आम्ही आमच्या मनामध्ये जे तयार केलेलं आहे त्या परमेश्वराचं, ईश्वर समजून, आणि त्या ईश्वराबद्दलचा जो आमचा अनन्य भाव आहे तो महत्त्वाचा आहे. ती भक्ती जीवनामध्ये प्रकट होणं महत्त्वाचं. अनन्य भाव तो कशाही बद्दल असो. तिथून आम्हाला मग त्या निर्गुण तत्वाचा प्रवास सुरू होता आमचा. एकदा सगुण तत्वाचा तो बोध निर्माण झाला जीवनामध्ये, तर मग हळूहळू आम्हाला समजायला लागतं की हे इथे कुठंतरी तिथे आम्हाला समाधान मिळत नाही. सगुण कसं आहे, सगुण तत्व हे सगळं जे आहे ला नाश असल्यामुळे, हे सातत्यानं बदलणारं असल्यामुळे मग ते आमच्या मनाला समाधान मिळत नाही. आमचा भाव हा अत्यंत भक्तिमय असतो, पण आम्ही त्या सगुण रूपाची भक्ती केल्यामुळे, सगुण तत्वाची भक्ती जी आमची घडते, तिथे कुठेतरी आमच्या भक्तीला मग असा एक बाधा निर्माण होतो. तर मूळ आम्ही त्या अविनाशी तत्वापर्यंत पोचू शकत नाही. मग ती तळमळ आम्हालाच मग हळूहळू, जसं परमात्मा कसा आहे, तो एक पाऊल तुम्ही समोर टाकलं की तो 100 पावलं समोर येतो. तुमचं एक पाऊल म्हणजे त्याची 100 पावलं तुमच्या समोर येतो. तो सुद्धा तळमळत असतो तुमच्या भेटीसाठी. हे दोन्ही तत्व असे एकमेकाला, तत्वाची दोन्ही तळमळ आहे. ईश्वराची जेवढी तुमची तळमळ ईश्वर प्राप्तीची आहे, तेवढीच तळमळ त्या ईश्वराला तुम्हाला भेटण्याची असते. हे लक्षात ठेवा. हा एक सिद्धांत आहे या ईश्वर तत्वाच्या माध्यमातून. भक्ताची जी तळमळ असते तेवढीच जास्त, त्याच्यापेक्षा जास्त तळमळ ही त्या ईश्वराची असते. तुम्हाला भेटण्याची जास्त असते उलट. आणि मग त्या सगुण भक्तीच्या माध्यमातून ज्यावेळेस काहीतरी आमच्यामध्ये अपूर्णत्व राहते, निर्माण होत नाही, असं पूर्णत्व आम्हाला वाटत नाही, समाधान वाटत नाही. सगुण भक्तीमध्ये कुठेतरी कारण की ती पूर्ण भक्ती नाही झाली. ती सगुणाची भक्ती, सगुण हा ईश्वराचं सगुण रूप नाहीच आहे. आम्ही ती भावने त्याला त्या सगुण रूपात पाहतो, परंतु त्याचं ते मूळ स्वरूप नाही ईश्वराचं, ते सत्य स्वरूप नाही आहे. ते आभासी स्वरूप आहे ईश्वराचं. ईश्वराचं स्वरूप आहे, पण ते आभासित आहे. त्या आभासाची आम्ही भक्ती करतो, त्या आभासालाच आम्ही ईश्वराचं सत्य स्वरूप समजतो. इथे आम्ही कुठे चुकतो. पण आमच्या मनातले जे भाव असतात, हा मनाचा भाव आम्हाला मग त्या सत्य परमात्म्याकडे घेऊन जाणारा असतो. मुख्यत्व आहे. आम्ही कुठेही एकरूपता प्राप्त झाली आमची, मग इथे थोडंसं कुठेतरी हे गौण ठरतं. तुमच्या मनातली जी भावना आहे, तळमळ जी आहे, भक्तीची तळमळ, ही तुम्हाला मग त्या निर्गुण तत्वाकडे घेऊन जाऊ शकते, जाते. तो मार्ग तुम्हाला मिळतो. मग त्या सगुणाच्या भक्तीतूनच तुमचा प्रवास मग त्या निर्गुणाकडे सुरू होतो. तुमच्या स्वतःच्याच लक्षात येऊन जातं की इथे थोडंसं काहीतरी आपलं चुकीचं आहे, आपला मार्ग चुकीचा आहे. अशा प्रकारची भक्ती करणं ही चुकीचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला निष्पन्न काही निघत नाही, दिसत नाही, फळ निष्पत्ती काही दिसत नाही. आणि मुळात ते ईश्वराचं स्वरूप आभासी स्वरूप असतं. ती सावली असते केवळ एखाद्या वस्तू आणि त्याची सावली, याच्यामध्ये आहे ते वस्तूची सावली. वस्तूमुळेच ती सावली निर्माण झालेली आहे, पण ती सावली आहे काहीतरी. सावली हे त्याचं खरं स्वरूप नाही आहे. तशी आमची सावलीची भक्ती म्हणतो याला आम्ही. त्या सगुण रूपाची भक्ती म्हणजे सावली तत्वाची भक्ती. हे उदाहरण म्हणून दिलेलं आहे. कशा पद्धतीचं आमचं सगुण रूप हे कशा पद्धतीचं असतं, तर ते सगुण रूप हे
तशी प्रत्यक्ष वस्तू आणि त्याची सावली, तसं हे सावलीसारखं असतं. त्या सावलीचं काही अस्तित्व नसतं, त्याला काही महत्त्व नसतं, ते निरर्थक. सावली ही कसं आहे, ती बदलत राहते. आज इकडे प्रकाश आहे म्हणून सावली आहे, प्रकाश गेला की सावली नष्ट होणार. तिचं अस्तित्व नाही, सावलीला अस्तित्व नसते, असत्य असते. ती दिसते फक्त, परंतु त्या सावलीला काही अस्तित्व नसते. फक्त जे मूळ वस्तू आहे ती जशी चालत राहील, बोलत राहील, त्या पद्धतीने सावली हलत राहते. त्याच्या माध्यमातून सगळं सावलीचं हे चलनवलन सुरू असतं त्या मूळ वस्तूचं. तसंच हे मूळ तत्त्व जे आहे, उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. ते अविनाशी तत्वाची भक्ती आम्हाला ती महत्त्वाची आहे. ते तत्त्व आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ते ईश्वर तत्वाचा बोध आम्हाला करून घ्यायचा आहे. कारण ते परम सत्य तत्व आहे. हे जे सगुण तत्व आहे, हे सगुण तत्व हे नाशिवंत आहे. इथे समाधान नाही, इथे पूर्णत्व नाही, याचं अस्तित्वच नाही आहे. सगुणाचं अस्तित्वच नाही आहे, असत्य आहे, आभास आहे. परंतु आमचा जो भाव भक्तीचा आहे तो महत्त्वाचा आहे. तो अविनाशी भाव आहे आमचा. तोच आम्हाला त्या निर्गुण निराकार तत्वाकडे घेऊन जाणार आहे. तो भाव आमचा फक्त जागृत असला पाहिजे, सदैव असला पाहिजे. आता आम्हाला काही कळत नव्हतं म्हणून आम्ही त्या सगुणातच रमलो. परंतु त्या सगुणात, त्या माध्यमातून आम्हाला ते निर्गुण तत्वाकडे जाता येतं आणि ते घेऊन आपोआप आम्ही जातोच. सगुणाकडे एक वेळा तुम्ही रममान झाले की हळूहळू तुम्हाला तो मार्ग मिळत जातो. फक्त तुमचा भाव हा अनन्य भाव असावा, भक्ती अनन्य असावी, हे महत्त्वाचं आहे. तुमची भक्ती ही अर्थार्थी नसावी, काहीतरी प्राप्त करण्याची नसावी, भौतिक सुखसुविधा प्राप्त करण्यासाठी तुमची भक्ती नसावी. कारण ती भक्ती घडतच नाही आहे, तो व्यवहार झाला. मी इथे भक्ती हा शब्द वापरत आहे. भक्ती ही अशी काही इच्छेतून निर्माण होत नाही. भक्तीमध्ये कोणती फळाची इच्छा नसते, तो अनन्य भाव असतो, एकरूपता असते ती. हा व्यवहार झाला ईश्वराची. हे जे याला जे भक्ती म्हटलं जाते, सगुण रूपाची जे भक्ती करतात लोक, मंदिरात जातात, दरवर्षी दर्शन घेतात आणि ते काहीतरी देवाजवळ मागणं मागतात किंवा देवाची पूजा अर्चा ही त्यांची सतत जीवनामध्ये सुरू असते. पण काहीतरी ह्या भौतिक गोष्टी आम्हाला देवांना दिल्या पाहिजे ह्या भावनेतून सुरू असते. तर ती त्याला भक्ती म्हणत नाही. तो त्या ईश्वराशी केलेला व्यवहार झाला तो, की मी तुझी अशी पूजा करत आहे, तुझं असं व्रत करत आहे, तुझी अशी उपवास करत आहे, आणि त्या माध्यमातून तू मला हे प्राप्त करून दे. माझं असं त्या भौतिक गोष्टी मागण्यामध्ये त्याला भक्ती म्हटल्या जात नाही, ती भक्ती ठरत नाही, त्याला व्यवहार म्हटलं गेलं. तसं आपण व्यवहारामध्ये काही देतो आणि काही घेतो. दुकानामध्ये गेल्यानंतर आम्ही त्याला पैसे देतो आणि काही वस्तू घेतो, असा जो व्यवहार चालतो आमचा त्या व्यावहारिक जगतामध्ये, तसा हा व्यवहार झाला तो. काही देवी देवता ह्या त्याची भक्ती केल्यानंतर त्यांना त्याच्या पूजा अर्चा, त्यांच्याशी जे काही मार्ग आहेत आराधनेचे, पूजेचे, साधनेचे, त्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी प्राप्त होतं. पण ते तेवढ्या पुरतं असतं, ते चिरकाल टिकणारं नसतं. ते तुमचं तेवढं पुण्य संपलं की पुन्हा ते नष्ट होतं, तात्पुरतं असतं ते. त्याला भक्ती नाही, तो व्यवहार झाला. हा भक्ती हा ईश्वराबद्दलचा तो अनन्य भाव आहे. परंतु तो सगुण रूपाची भक्ती करतो. काही भक्त कसे, उदाहरणार्थ मी नामदेव महाराजला दिलो. नामदेव महाराज हे श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे सगुण भक्त होते. ईश्वर हे मूर्ती म्हणजेच विठ्ठलाची जी मूर्ती आहे पंढरपूरची, ते म्हणजेच ईश्वर, असं त्यांचा एक पक्का समज झाला होता. बाकी त्यांना काहीही त्यांच्या मनामध्ये कोणता लोभ नाही, काही नाही, काहीच नाही. केवळ ईश्वराची अनन्य भक्ती होती त्यांची त्या मूर्तीबद्दल, आणि ते ईश्वर त्यांना प्राप्त पण झाला. सगुण रूपातच त्यांना दर्शन दिलं होतं. हे असं पण घडतं आहे. परमात्मा काय करेल त्याची अगाध लीला आहे. सगुणासंगे तो सगुणासारखाच वागतो, निर्गुणासारखा निर्गुणासारखाच वागतो. निर्गुण भक्तासोबत, सगुण भक्तासोबत. पण त्या सगुण भक्ताला त्याचं माझं खरं स्वरूप कळावं ही त्याची इच्छा असते, आणि त्या माध्यमातूनच मग त्याला तो तिकडे घेऊन पण जातो, त्या निर्गुण तत्वाकडे. सगुणात तोच आहे, तो वेगळा नाही आहे. सगुण आणि निर्गुण काही वेगळे नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे,
सगुण निर्गुण एक गोविंदुरे. सगुण निर्गुण ते एकच आहेत, शेवटी तत्व एकच आहे. फक्त आमच्या मनाची स्थिती आहे ती, ही सगुण आणि ते निर्गुण. हे आमचं मन जे आहे, आमच्या मनाचा जोपर्यंत लय होत नाही तोपर्यंत आमच्याजवळ दोन तत्व राहणारच आहे. ह्या मनामुळे, मनाची स्थिती आहे फक्त आमची ती, सगुण तत्व आणि निर्गुण तत्व. आमच्या मनानं निर्माण केलेले भेद आहे ते. तत्व वेगळे नाही आहे, तत्व एकच आहे. ते सगुणाती तेच आहे, निर्गुणाती तेच आहे. आणि सगुण निर्गुणाचे पलीकडलं तत्व आहे ते. तिथे सगुण नाही आणि निर्गुण नाही, ते केवळ ईश्वर तत्व आहे. तिथे सगुण आणि निर्गुण हा भेदच नाही आहे, भेदच नाही तिकडे, एकच तत्व आहे. ते आम्ही निर्माण केलेलं आहे, ते भेद आहे. आमच्या मनानं निर्माण केलेले ते भेद आहे. कारण की आमचं हे सगळं जीवन हे भौतिक जगतात आम्ही जीवन जगतो. आम्हाला सगुणाच्या माध्यमातून जास्त आम्हाला जवळचं वाटतं. मंदिरातील मूर्ती आम्हाला जास्त जवळची वाटते. परंतु सर्वव्यापक ईश्वर तत्व आमच्या बुद्धीच्या पलीकडलं असतं, ते आम्हाला कळत नाही. तेवढी आमची क्षमता नसते, तेवढी आमची पात्रता नसते. त्या विश्वव्यापक, सर्वव्यापक, अनादि अनंत तत्वाचा बोध करून घेण्याची आमची तेवढी पात्रता नसल्यामुळे आम्हाला तत्व ते कळत नाही. आणि हे तत्व आम्हाला थोडं जवळचं वाटतं. म्हणजे आम्ही सगुण रूपात असतो आणि ते पण मूर्तिरूपाने, सगुण रूपातच आम्हाला ईश्वराचा बोध जास्त लवकर होतो. शेवटी ते लहान मुलासारखंच आहे. शिक्षण शिकताना जसं चेंडू दांडूच्या माध्यमातून त्याला ते लवकर कळतं, तसं त्याला एक कळलाच नसता. खूप कठीण असतं त्याला एक कळणं. एक म्हणजे काय, पण चेंडू आणि दांडूमधून जो आकार बनतो तो म्हणजे एक होय, असं लवकर कळतं. त्याच पद्धतीनं ह्या सगुण मार्गातून थोडं त्या तत्वाची ओळख होण्यास आम्हाला जास्त मदत होते. आधी सगुण मार्गाने जायचं आणि मग हळूहळू तोच आम्हाला मग त्या निर्गुणाकडे घेऊन जातो, तोच घेऊन जातो. मग काही करावं लागत नाही. फक्त तुमचा भाव अनन्य असावा, तुमची भक्ती ही अनन्य असावी, एकरूपता असावी तुमच्या भक्तीमध्ये. मग ते कोणत्याही तत्वाशी असो, तो सगुणी आहे आणि तो निर्गुणी सगळीकडे तोच आहे. त्याच्यामुळे तुमचा भाव महत्त्वाचा आहे. ते सगुण तत्वाचा तुम्हाला बोध झाला की निर्गुण तत्वाचा बोध काही फार लांब नाही. मग तो स्वतःच तिकडे घेऊन जातो तो परमात्मा. तो निर्गुण तत्वाचा पण बोध कोणा ना कोण्या माध्यमातून तो करून देत असतो. निर्गुण तत्व कसं आहे, निराकार आहे, त्याला कोणता आकार नाही. आता आपण त्या निर्गुण तत्वाकडे जाऊया. निर्गुण तत्व कसं आहे याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न करूया. सगुण तत्वाबद्दल आपण बरंच काही चिंतन केलं, अजूनही करता येईल, पण चिंतन ते जास्त होईल. ते विनाकारण त्याचा असा शब्द म्हणणार असं वाढत जाईल, वेळ वाढत जाईल. थोडक्यात आपण, कारण अजून आपलं सगुण तत्वाचं चिंतन अजून बाकी आहे. सगुण तत्वाचं चिंतन झालं, आपण करत आलो. पण आता निर्गुण तत्वाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. ते अजून बाकी आहे आपलं निर्गुण तत्वाचं चिंतन करणं. त्या तत्वाकडे आता आपण जाऊया. निर्गुण तत्व हे ईश्वराचं सर्वव्यापक आहे. हे अनादि अनंत आहे. त्याला आधी नाही आणि अंतही नाही, पण आहे आहे आणि आहे, बस. जसं सगुणामध्ये तर आधी अंत आहे, कधीतरी निर्माण झाला आणि नाश होणार आहे. एखादी मूर्ती आहे, मूर्तीचा बनवली, पण ते कधीतरी पुन्हा ती मूर्ती नष्ट होणार आहे. इथे ज्या गोष्टीला आम्ही ते तत्व समजतो, एखादा फोटो आम्ही प्रतिमा केली तयार भगवंताची, ती प्रतिमासुद्धा पुढे भविष्यात तुटणारी आहे, नाश पावणारी आहे. धातूचा आम्ही देव तयार केला, धातूची पण काही कधी कालांतराने ते धातू झिजणार, नष्ट होणार. सगुणामध्ये निर्मिती आणि नाशाचा आहे. इथे तसं नाही आहे. इथे निर्गुण तत्व हे त्याचं खरं तत्व आहे, ईश्वराचं खरं स्वरूप आहे, म्हणजे सत्य स्वरूप आहे. ते एक आभासी स्वरूप होतं, जसं वस्तू आणि त्याची सावली. सगुण तत्व हे सावलीप्रमाणे होतं आणि निर्गुण तत्व हे प्रत्यक्षात सत्य तत्व आहे, ते परमेश्वराचं. तेच तिकडे आपला तो चिंतनाचा आपला प्रयत्न आहे आता सगुण तत्वाचा. आणि यापूर्वीसुद्धा आपण ईश्वर या विषयावर आपलं चिंतन झालेलं आहे. त्यामध्ये आपण या निर्गुण तत्वाचंच चिंतन आपलं राहिलेलं आहे. ईश्वर तत्व हे निर्गुणच आहे. त्यामुळे ईश्वर तत्वाबद्दलचं आपलं हे चिंतन यापूर्वी स्वतंत्र विषय घेतला होता आपण. आणि त्याच्यामध्ये जर ते कोणी ऐकलं असेल तर ते त्यांचा हा विषय लवकर लक्षात येईल. निर्गुण म्हणजे गुणरहित तत्व, ज्याला कोणताच गुण नाही आहे.
कोणत्याच गुणात बंदिस्त नाही आहे ते, कुठेच बंदिस्त नाही. तेच परमसत्य आहे, ते नित्य आहे. नित्य आहे ते. कधी त्याला कोणता आदी नाही आणि त्याला कोणता अंत नाही, निर्मिती नाही, नाश नाही, आणि सर्वव्यापक आहे. ते निर्बंध आहे, ते पूर्णत्व आहे, त्याला परिपूर्ण आहे. ते कशाशीच कमतरता नाही, कशाशीच उणीव नाही, पूर्ण. ते सत्य आहे विश्वातलं, एकच सत्य आहे ते. ते चित आहे, चैतन्यशील आहे. आनंद, ते आनंद आहे, सतचित आनंद, म्हणजे ते आनंद स्वरूप आहे, शांती स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आणि ते अविनाशी तत्व आहे. आणि तेच ईश्वर तत्व आहे. आणि त्या तत्वाचा बोध होणं हे अतिशय दुर्लभ बाब आहे, अतिशय दुर्लभ आहे. परंतु तो बोध संतांना झालेला आहे. आणि तो त्या तत्वापर्यंत कसं पोचायचं, ते तत्व कसं प्राप्त करायचं, हा सुद्धा मार्ग आम्हाला संतांनी सांगितलेला आहे. आणि त्या मार्गाने गेलं तर निश्चितपणे त्या परमसत्य परमात्म्यापर्यंत पोचता येतं. ते आमच्या बुद्धीच्या पलीकडलं आहे. ते केवळ अनुभव घेण्याचं तत्व आहे. इथे कसं आहे, इथे तुम्हाला दिसणार आहे, याला गुणात्मक आहे. त्यामुळे इथे, आणि हे जे तत्व आहे, हे सगुण तत्वामध्ये गुण असल्यामुळे इथं प्रत्यक्ष दिसतंय. आकारात असल्यामुळे प्रत्यक्ष त्याचा आकार दिसतो, स्वरूप दिसतं त्याचं. पण निर्गुण तत्व आहे, त्याला कोणते गुणच नाही आहे. ते तुम्हाला ते पाहणार कसं तुम्ही तत्व, ते कसं, त्याचा बोध कसा होणार. आणि तो केवळ अनुभवण्याचा विषय आहे. हे तत्व आम्ही आमच्या इंद्रियाच्या माध्यमातून याचा पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, डोळ्याने पाहू शकतो. पण इथे हे इंद्रिय काम करत नाही. ही इंद्रियाच्या इथे काही काम असत नाही. इथे भौतिक ह्या गोष्टी त्या तत्वाला जाणण्यासाठी काही उपयोगाच्या नाही. इथे तुमचं मन पण उपयोगाचं नाही. मनाच्या माध्यमातून तुम्हाला केवळ तिथपर्यंत पोहोचता येतं, निर्गुण तत्वापर्यंत. मन निश्चितच मनाच्या माध्यमातून त्या तत्वापर्यंत पोहोचता येतं. आणि भक्ती ही मनाच्या माध्यमातूनच करायची आहे. आणि हे भक्तीत मन तल्लीन झालं की ते त्या मनाचा लय होतो. आणि मनाचा लय झाल्यानंतरच त्या ईश्वर तत्वाची प्राप्ती होते. सर्व इच्छा आकांक्षा लयाला गेल्या, म्हणजे जर मनाचाच लय झाला की जे काही शिल्लक राहतं केवळ ते ईश्वर तत्व शिल्लक राहतं. ते निर्गुण निराकार परमसत्य परमात्मा तो शिव, तोच उरतो शिव. संपूर्ण व्यापक तत्व जे आहे, सर्वत्र व्यापक, सर्व व्यापक, विश्वव्यापक, परमसत्य आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप, शांती स्वरूप, पूर्णत्व, असं हे तत्व प्राप्त होतं. सर्व ईश्वरमय जीवन होऊन जातं. देह जरी शिल्लक असला तरी जीवनामध्ये ईश्वराचं प्रकटीकरण झालं की सगळं संपूर्ण जीवन हे ईश्वरमय होऊन जातं. इथे सगुण आणि निर्गुण हा भेदच राहत नाही. सगुण निर्गुणाचा हा विषय प्रश्नच संपून जातो. इथे भेदच राहत, कशाचाच भेद नसतो. कारण की जगात ते एकच तत्व आहे. ते निर्गुणही नाही आणि सगुणही नाही. ते ईश्वरच तत्व आहे. फक्त त्याला सत्य आहे, ते फक्त एकच. काहीही शिल्लक राहत नाही फक्त त्या ईश्वर तत्वाशिवाय. अन्य कशाचाही अस्तित्व शिल्लक राहत नाही. केवळ ईश्वरमय जीवन होऊन जातं. आणि सगुण तत्वाच्या माध्यमातूनही त्या तत्वापर्यंत पोहोचता येतं. पण सगुण तत्व, ईश्वराचं सगुण तत्व हे खरं स्वरूप नव्हे. सावलीसारखं आहे, स्वप्नासारखं आहे. खरं स्वरूप नाही आहे. खरं स्वरूप ते आहे सर्वव्यापक. हे तत्व सर्वव्यापक नाही राहू शकत. याला विशिष्ट आकारात बद्ध असतं. हे विशिष्ट काळापुरतं मर्यादित आहे. याला सगुण तत्व, याचं अस्तित्व नाही आहे. सगुण तत्वाचं आभास आहे. सगुण तत्व म्हणजे आभास आहे ईश्वराचा, सावलीसारखं केवळ आभास आहे.
सावलीचं आहे उदाहरण दिलं आपण, सावली आणि तेही ते लागू पडत नाही उदाहरण, पण एक असत्य आहे. सगुण हे जगत आहे ते असत्य आहे, त्यामुळे ते ईश्वराचं सगुण तत्व. परंतु ते ईश्वराच्या अधिष्ठानं असल्यामुळे या तत्वाशी सगुणाशी, म्हणून आम्ही त्याला सगुणाला ईश्वर तत्व त्या सगुणाती व्याप्त असतं असं पण म्हणू शकतो. आणि सगुण तत्वाच्या भक्तीच्या माध्यमातूनच मग त्या निर्गुण तत्वाकडे जाता येतं. म्हणून सगुणाला महत्त्व दिले गेलं आहे, सगुण रूपाला पण महत्त्व दिलं आहे. त्यासाठी दिलं आहे की तुमचा भाव महत्त्व ते कुठेतरी एकरूप तुमचं त्या ईश्वर तत्वाशी, सगुण तत्वाशी करा, त्या निर्गुण तत्वाशी करा ईश्वराच्या. पण भक्ती हे जीवनामध्ये तुमच्या असणं महत्त्वाचं आहे, भक्तीचं प्रगटीकरण महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या ईश्वराला कोणत्या माध्यमातून पाहता हे महत्त्वाचं नाही आहे. ईश्वर तर सर्वव्यापक आहे, तो तुम्ही कसा त्याला तुमचा अनन्य भाव व्हावा त्या तत्वाबद्दल. आणि हळूहळू मग तुम्हाला ते खरंच तत्व ते आपापच कळत जातं. ते काही स्वतःला तुम्हाला काही त्याचा शोध घ्यावा लागत नाही. मग ते ईश्वराचं काम आहे. म्हणजे तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणं. तुमचं कार्य फक्त एवढं आहे, भक्ती त्याच्याशी एकरूप होणं, हे आमचं कार्य आहे. मग बाकी ते सगळं तो पाहून घेतो, सगळं त्याच्यावर सोपून द्यायचं, परमेश्वरावर सगळं सोपून द्यायचं. त्या भक्तीत तल्लीन झालं की त्याचं कर्तव्य ठरतं. मग ते कुठे घेऊन जायचं त्या भक्ताला, तो त्या भक्ताला योग्य ठिकाणी घेऊन जातो. तो भक्ताला स्वतःसारखाच करतो. कारण की भक्ता त्याच्यापासून हा वेगळा नसतोच. तू आणि मी वेगळा नाही, ही जी भक्ती प्रगटते जीवनामध्ये अनन्यभाव, ईश्वरमयच होऊन जातो तो भक्त. स्वतः ईश्वराचं स्वरूपच असतो तो. आणि नंतर त्याला ते ईश्वराचा तत्वाचा बोध झाला की तो संपूर्ण ईश्वरमय होऊन जातो. ईश्वर कसा, ईश्वर तो स्वतः ईश्वर व्यापक होऊन जातो. केवळ त्याचा देहाच्या माध्यमातून तो शिल्लक राहतो. देहात तो नसतोच, तो तर संपूर्ण विश्वात व्याप्त असतो तो. ज्याला हे परमसत्य गवसलं, ईश्वराचं सगुण आणि निर्गुण तत्व ज्याला प्राप्त झालं, सगुण निर्गुणाच्या पलीकडलं जे ईश्वर तत्व आहे, त्या तत्वाचा ज्याला बोध झाला, त्याचं जीवन हे दिव्य बनून जातं. परम आनंद त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. स्वतः तो ईश्वर स्वरूपच असतो. जरी हा देह असला तरी हा देह काही कालांतरानं नष्ट होणार आहे. त्याला चिंताच नसते. कारण त्याला ते परमसत्य गवसल्यानंतर ह्या क्षुल्लक गोष्टीचा तो चिंता करण्याच्या भानगडीत तो पडतच नाही. त्याला ते नसते, त्याच्या चित्तामध्ये हा विषयच नसतो. देह जावो अथवा राहो, सर्वांच्या जीवनामध्ये त्या परमसत्य परमात्म्याच्या भक्तीचा भाव प्रगट हो, भक्ती घडो सगळ्यांकडून. आणि त्या परमेश्वर सत्यस्वरूपाचा, ईश्वर तत्वाच्या सत्यस्वरूपाचा बोध सर्वांना प्राप्त हो, तीच माऊली चरणी प्रार्थना. आजच्या आपल्या चिंतनाचा विषय होता सगुण निर्गुण. अर्थातच आपण माऊलींचं जे ओवी आहे, भजन आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, याच ओवीचा आधार घेऊन आपण आपला हातचा चिंतनाचा आपला प्रयत्न होता. अर्थातच माऊलींच्या चरणी लिहूनच आपण हा प्रयत्न केला. या चिंतनाच्या माध्यमातून जे काही दिव्य, जीवन कल्याणकारी, जीवन उद्धारक विचार प्रकट झाले असतील, निश्चितच माऊलींचे विचार आहेत, आपण सर्वांनी ग्रहण करावे आणि त्या दिशेनं आपलं जीवनाचा प्रवास हा त्या परमसत्य परमात्म्याच्या प्राप्तीकरता सुरू ठेवावा. आणि जे काही चुकीचं निघालं असेल त्या चिंतनामध्ये, ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला त्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपण मला क्षमा करावी. आजच्या आपल्या चिंतनाला इथे विराम देऊया. जय जय रामकृष्ण हरी.